रुग्ण हक्क परिषदेचा विजय असो. 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 कोरोनामुळे सर्वसामान्य माणसाला भरावी लागतात किंवा श्रीमंत माणसाला का होईना भरावी लागतात, त्याचा दोष नसताना त्याला या सगळ्या गोष्टींमधून मार्ग काढावा लागतो. रुग्णांचे काही हक्क आणि अधिकार आंतरराष्ट्रीय पातळीवर अधोरेखित केलेले आहेत. केंद्र सरकारने, राज्य सरकारने, या देशाने रुग्णांचे हक्क आणि अधिकारांची काही नियमावली बनवली. आपल्या सर्वांना माहिती आहे रुग्णांचे हक्क अधिकार, आणि ज्यावेळी आपल्याला शोधायचे असतात आपण कुठेही सर्च केलं तरी आपल्याला ते सापडतात, दिसतात. तर रुग्णांचे हक्क आहेत, रुग्णांचे अधिकार आहेत, परंतु ते रुग्णांचे हक्क आणि अधिकार कोणाला माहीत नाही. आजपर्यंत डॉक्टरांनी लिहिलेलं प्रिस्क्रिप्शन हे मातृभाषेत लिहिलं गेलं पाहिजे अशा पद्धतीचं जी आर असताना, नियमावली असताना आजपर्यंत कुठल्याच डॉक्टरने मातृभाषेमध्ये किंवा रुग्णाची मायबोली भाषा जी आहे, बोली भाषा जी आहे, त्यामध्ये कधी प्रिस्क्रिप्शन लिहून दिल्याचं आमच्या ऐकिवात नाही. डॉक्टरने जे लिहून दिलेलं असतं ते मेडिकल दुकानदाराशिवाय दुसऱ्या कोणाला वाचता येत नाही. अशा पद्धतीचे परिस्थिती, वातावरण आपण सगळे अनुभवतो. त्याला कुठली औषधं दिलेली आहेत, त्याला कुठल्या टेस्ट करायला सांगितलेले आहेत, त्याच्यावर कुठचे उपचार चालू आहेत हे रुग्णाला माहीत नाही. कुठलं सलाईन लावलं जात आहे, बाटलीमध्ये कुठलं इंजेक्शन सोडलंय, स्टेरॉइड म्हणजे नेमकं काय, रुग्णांचे हक्क, अधिकार याच्याही पेक्षा उपचार पद्धती काय सुरू आहे याची सुद्धा जनजागृती करण्याची आवश्यकता निर्माण झाली. कधी ना कधी आपल्या सर्वांनाच हॉस्पिटलमध्ये 4 दिवस राहण्याचा प्रसंग स्वतः बाबतीत तरी घडतो, मित्राच्या बाबतीत तरी घडतो, नात्यात घडतो, घरात घडतो. लाखो रुपयांची यासाठीची बिलं आकारली जातात. ती बिलं कशी काय आकारली जातात? साधं कोरोनाचं जरी उदाहरण घेतलं तरी शासकीय नियमावलीनुसार आयसोलेशनचं बेड असेल तर 4,200 रुपयांचं बिल 24 तासासाठी आकारलं पाहिजे. हा शासनाचा नियम आहे, माझ्या माणसं सांगितलं किंवा मी काही बोलायचं म्हणून बोलत नाही, जे सरकारी आकडेवारी ती सांगत आहे. जर ऑक्सिजनच्या बेडवरती एखादा माणूस 10 दिवस राहिला तर 7,500 रुपये हे एका दिवसाचं बिल आहे. 10 दिवसांचं बिल 75,000 आलं पाहिजे. तरी सुद्धा 2.5 लाख 4 लाख अशी बिलं आलेली आहेत लोकांनी भरलेली. व्हेंटिलेटरचा बेड असेल तरी 9,500 ते 11,000 रुपयांच्या वर बिल घ्यायचं नाही. 10 दिवस जरी पेशंट राहिला तरी 90,000-92,000 रुपये बिल व्हायला पाहिजे. साधारण 1 लाख व्हायला पाहिजे. तरी सुद्धा 10 दिवस व्हेंटिलेटरवर राहिलेल्या व्यक्तीला 4-5 लाख रुपयांची बिलं येतात, ती भरली जातात. तर या बिलांचं राज्य सरकारने, संबंधित महानगरपालिकेने, संबंधित आरोग्य व्यवस्थेने काही ऑडिट केलंय का, लेखापरीक्षण केलंय का, आम्हाला माहीत नाहीये. केलं असेल तर त्याचं पुढं काय झालं हेही आम्हाला माहीत नाही. पण आमची आजची मागणी आहे या सगळ्या बिलांचं फेअर लेखापरीक्षण झालं पाहिजे. या सगळ्या बिलांचं रिऑडिट झालं पाहिजे. सोलापूर जिल्ह्यात गेल्या 2 वर्षांपासून कुठलीही गोष्ट नियमित स्वरूपामध्ये चांगली म्हणवली जाणारी राहिलेली नाही. या 2 वर्षामध्ये देशात रोगराईचं प्रमाण वाढलं आहे, देशामध्ये महामारी आलेली आहे, देशामध्ये लोक आजारी पडायला लागलेली आहेत, देशातली शिक्षण व्यवस्था कमालीची वाढली आहे, देशामधली अंधश्रद्धा, बुवाबाजी, कर्मकांड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत. इथलं शिक्षण, आरोग्य, रस्ते, वीज, पाणी, बेरोजगारी, नोकऱ्यांवरून लोकांना कमी केले गेले, लोकांचे उद्योग व्यवसाय बंद पडलेत. अशा परिस्थितीमध्ये जर काही लोकांना घरी बसून सुद्धा दिलासा देणाऱ्या गोष्टी पाहिजे होत्या त्या कुठल्याही प्रकारच्या मिळत नाही. कोरोनाची लस असेल ती सुद्धा विकत घ्यावी लागत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये दुःखाच्या खाईमध्ये आम्ही लुटले गेलो असताना, या सगळ्या गोष्टींचे चटके आम्हाला तीव्रतेने भाजत असताना आमच्या स्त्रियांवर,
लहान मुलींवर, आया बहिणींवर बलात्काराचे प्रमाण बघता आमची मनं हेलावून गेलेत, आमच्या हृदयाला तडे गेलेत, आमच्या सगळ्या गोष्टींचं भावनांचं पाणी झालं आहे। आणि या सगळ्या गोष्टींचा जाब विचारण्यासाठी इथल्या लोकांना मोफत उपचार दिले गेले पाहिजेत, इथल्या बेरोजगारांना नोकरी मिळाली पाहिजे, बेरोजगार तरुणांना 2 कोटीपर्यंतचं कर्ज मिळालं पाहिजे, बलात्काराच्या, अन्याय अत्याचाराच्या, स्त्रियांवरच्या अत्याचाराच्या घटना तात्काळ थांबवल्या गेल्या पाहिजेत, गुन्हेगारांना भीती बसेल, जरब बसेल असं पोलिसांनी वर्तन सुधारलं पाहिजे। अशा 13 मागण्यांसहित शेतकऱ्यांच्या, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज बुलंद करण्यासाठी रुग्ण हक्क परिषदेच्या माध्यमातून आमच्या तीव्र आणि संतप्त भावना लक्षात घेऊन कायद्याच्या मार्गाने, अहिंसेच्या मार्गाने, महात्मा गांधींच्या विचाराने गांधी जयंतीच्या दिवशी 2 ऑक्टोबरला सेंट झेवियर्स कॉलेजपासून मंत्रालयावर आम्ही आवाज चढवत घोषणा देत मोर्चा काढणार आहोत। देखिए, हम रुग्ण हक्क परिषद महाराष्ट्र प्रदेश संगठन की ओर से आज पत्रकार परिषद लेते हुए मेरे साथ मुंबई प्रदेशाध्यक्ष सुनील शेजवळ जी है, हमारे सर चिटनीस आनंद शेट्टे साहब है, हमारे केंद्रीय कार्यालय सेक्रेटरी गिरीश घाग जी है और महाराष्ट्र प्रदेश के उपाध्यक्ष चंद्रकांत सरोदे साहब है। ये पत्रकार परिषद में हम 2 अक्टूबर को गांधी जयंती के दिन उनके विचारों को दोहराते हुए मुंबई के मंत्रालय के ऊपर महाराष्ट्र से आए हुए पूरे लोगों को, बहनाओं को, माताओं को लेकर उनके ऊपर हो रहे अत्याचार, बलात्कारों के प्रश्नों से लेकर जो स्टूडेंट्स है, यहाँ के विद्यार्थी है, कामगार है, यहाँ के किसान हैं, ये सभी प्रश्नों के ऊपर हम हमारा आवाज़ बुलंद करने जा रहे हैं। इसमें महात्मा गांधी जी की विचारधारा है और शांतता, संवेदनशीलता और कानून का किसी भी तौर से भंग ना करते हुए शांतता के मार्ग से हम सेंट झेवियर्स कॉलेज से मंत्रालय तक हमारा मोर्चा दोहराएंगे और ये मोर्चा में हज़ारों लोग शामिल होने वाले हैं। जब तक हमारी मांगें पूरी नहीं होती तब तक हम ये आवाज़ उठाने वाले हैं। इसकी शुरुआत गांधी जयंती 2 अक्टूबर से करने वाले हैं। राजनीति का दौर देखते हुए एक दूसरों के भ्रष्टाचारों के केसेस निकालने का सिलसिला शुरू है। एक दूसरे के जो पक्ष है वो पक्ष के प्रतिमाओं और नेताओं के प्रतिमा मलिन करने के काम शुरू है, एक दूसरे के ऊपर आरोप करने के काम शुरू है। इसमें सर्वसामान्य जो नागरिक है उनके लिए जो काम करने चाहिए वो काम कोई भी पार्टी कर नहीं रही। ये हमारा इल्ज़ाम है, ये हकीकत है, ये यहाँ की वास्तविकता है। इसके दौरान जब हम देखते हैं कि लोग किससे परेशान हैं, यहाँ के हिंदू रहने दीजिए, यहाँ के दलित, अल्पसंख्यक मुस्लिम रहने दीजिए या और कोई जाति धर्म के लोग रहने दीजिए, सबको हॉस्पिटल में जाना है, सबको बच्चों को स्कूल की पढ़ाई लिखाई करनी है, सबको अब इन नौकरी की, सबको अब कुछ ना कुछ रोजगारों की ज़रूरत है। इसमें हिंदू मुस्लिम का सब जो एक दूसरे के तरफ झगड़े करने वाले बातचीत बाजू रख के सर्वसामान्य नागरिक जो कौन से भी जाति धर्म का हो उसको नौकरी मिलनी चाहिए, उसकी घर की महिला सुरक्षित रहनी चाहिए और वो अस्पताल में जाने के टाइम उसको उसके हक अधिकारों के अनुसार ट्रीटमेंट मिलनी चाहिए। ये हमारी मांग है और इसका हम मोर्चा में बड़ी संख्या से राज्य सरकार, केंद्र सरकार को ये बताने वाले हैं। ज्यांनी कोणी खाजगी आणि धर्मादाय हॉस्पिटल रुग्ण हक्क परिषदेची पहिली मागणी आहे, प्रमुख मागणी आहे आणि त्यासाठी महात्मा गांधी जयंतीच्या दिनी येत्या 2 ऑक्टोबरला वासुदेव बळवंत फडके हा जो चौक आहे सेंट झेवियर्स कॉलेज पासूनचा तिथपासून ते मंत्रालयापर्यंत आम्ही मोर्चा काढणार आहोत। आज मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांची आमची याबाबत बैठक झाली। कोणाशी बैठक झाली याबद्दल मी स्पष्टपणे काही बोलणार नाही, मात्र त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण पॅन्डेमिक ॲक्ट असताना, साथीचे रोग प्रतिबंधक नियमावली लागू असताना गर्दी करू नका। त्यावर आम्ही त्यांना असं म्हणालेलो आहोत
की किती जरी गर्दीचा कोरोनाचा कोविडचा वॉर्ड असेल, किती गर्दी असेल, तरी त्याच्यामध्ये जे डॉक्टर्स आणि नर्सेस काम करतात, पेशंट्सला बरं करण्याचं काम करतात, त्यांनी PPE किट घातलेलं असतं आणि PPE किट घातल्यानंतर कोरोना होत नाही, आपल्यालाही होत नाही आणि घातले त्यामुळे दुसऱ्यालाही होत नाही. तर आम्ही PPE किट घालून मोर्चा काढून आणि त्यानंतरही तुम्हाला मुस्कटदाबी करायची असेल, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य त्यावर गदा आणायची असेल, शांततेच्या मार्गाने महात्मा गांधींच्या विचारांनी आंदोलनाचा जो मार्ग आहे तो तुम्हाला मोडून काढायचा असेल तर तुम्हाला जे काही तुमच्या कायद्यात असेल ती कारवाई करा. आम्ही मोर्चा काढण्यावर ठाम आहोत. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी बोलून संवाद साधून आम्ही या ठिकाणी जी नियोजित पत्रकार परिषद आहे त्यासाठी उपस्थित राहिलेलो आहोत. या मोर्चामध्ये आमच्या 13 मागण्या आहेत. या 13 मागण्यांमध्ये आम्हाला सर्वप्रथम सांगायचं आहे की सर्वांसाठीचे कायदे आहेत, प्रत्येकासाठीचे काही हक्क आणि अधिकार आहेत, सर्वांसाठीच्या संघटना आहेत. अगदी मोलकरणीची संघटना आहे, हमालांची संघटना आहे, रिक्षा चालकांची संघटना आहे, टॅक्सी चालकांची संघटना आहे, डॉक्टरांची संघटना आहे, औषध विक्रेत्यांची संघटना आहे, औषध विक्रेत्या कंपन्यांची संघटना आहे, बनवणाऱ्यांची संघटना आहे, हॉस्पिटल चालकांची संघटना आहे, हॉस्पिटल मालकांची संघटना आहे, नर्सेस पॅरामेडिकल स्टाफची संघटना आहे, सगळ्यांची संघटना आहे. संघटना नव्हती ती रुग्णांची नव्हती आणि म्हणून आमचा दावा आहे आणि आमचं ठोसपणे ठामपणे सांगणं आहे की रुग्ण हक्क परिषद ही रुग्णांच्या हक्क अधिकारासाठी लढणारी जगातली पहिली संघटना आहे. आणि त्या माध्यमातून आपल्याला सर्वांना माहिती आहे की माहितीचा अधिकार हा कायद्याने आपल्याला मिळालेला आहे, शिक्षणाचा अधिकार आपल्याला कायद्याने मिळालेला आहे. नरेंद्र दाभोलकरांच्या बलिदानानंतर अंधश्रद्धा विरोधी विधेयक आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा जो हक्क आहे तो आपल्याला कायद्याने मिळालेला आहे. बुवाबाजी आज कोणी करू शकत नाही, कायद्याने बंदी. तसा उपचार मिळवण्याचा, दर्जेदार उपचार मिळवण्याचा, आम्ही गरीब असो किंवा श्रीमंत असो, आम्हाला रुग्ण असताना, रुग्णाच्या अवस्थेत असताना हक्क आणि अधिकार ते कायद्याने मिळाले पाहिजेत आणि म्हणून रुग्णांच्या हक्काचा, संरक्षणाचा, संवर्धनाचा, फौजदारी संहितेचा कायदा झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये, आरोग्याच्या क्षेत्रामध्ये गेली 12 वर्ष काम करत असताना हजारो लोकांना, लाखो लोकांना त्यांचे आई, त्यांचे वडील, बहीण, भाऊ, मित्र यांचं कोणाचंही निधन झाल्यानंतर अमुक 2-5 लाख रुपये भरा, मगच मृतदेह ताब्यात मिळेल. खरं तर रुग्णांचे हक्क आणि अधिकारामध्ये सुद्धा किंवा सुप्रीम कोर्टाने दिलेले अनेक निर्णय, अनेक निकाल याच्यामध्ये पैशांसाठी मृतदेह अडवून ठेवता येणार नाही, पैशांसाठी डिस्चार्ज घोषित केलेला रुग्ण अडवून ठेवता येणार नाही, डांबून ठेवता येणार नाही. अशा पद्धतीचे अनेक आदेश सुप्रीम कोर्टाने काढलेले असताना देखील न्यायालयाचा नेहमी अवमान होतो. सर्रासपणे रुग्णांच्या हक्काची, अधिकाराची पायमल्ली होते. कितीतरी वेळेला हजारो लोक, लाखो लोकांच्या बाबतीत हे घडतं. रस्त्यावरती रोड ॲक्सिडेंट झाल्यानंतर किंवा साप चावल्यानंतर, विष प्रयोग झाल्यानंतर, अपघात झाल्यानंतर, हार्ट अटॅक आल्यानंतर धावत पळत ॲम्ब्युलन्समधून हॉस्पिटलमध्ये नेलं जातं आणि मग 2-5 लाख रुपये भरा आणि मगच तुमची ट्रीटमेंट सुरू करू, नाहीतर तुम्ही दुसरीकडे सिव्हिल हॉस्पिटलला हलवा आणि रस्त्यात काय झालं तर आम्ही जबाबदार राहणार नाही, अशा पद्धतीची कागदावर सही मागितली जाते. रुग्णांचे हक्क, अधिकार जर तुमच्या खिशात पैसे असतील तरच तुम्हाला मिळतात आणि तुमच्या खिशात पैसे नसतील तर तुम्ही जगण्याच्या लायक नाही. अशा पद्धतीची व्यवस्था, अशा पद्धतीचं दूषित वातावरण, अशा पद्धतीचं माणुसकीला काळीमा फासणारं वातावरण, माणुसकीच्या आणि मानवतेच्या कामामध्ये अडथळे आणणारं काम सर्रासपणे घडत असताना रुग्णांचे हक्क आणि अधिकाराचा फौजदारी संहितेचा कायदा झाला पाहिजे ही आमच्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे. सगळ्या गोष्टी अहिंसेच्या मार्गाने, सत्याच्या मार्गाने मिळतात. हे महात्मा गांधींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊन दाखवून दिलेलं आहे. त्या हमारी मांगे ये है कि यही 2 सालों में और गए कुछ सालों में कोई भी मरीज़ हो, उनको जब भी हॉस्पिटल में जाना हो
तो 2-4 लाख रुपए का डिपॉजिट भरो, अगर नहीं डिपॉजिट भरोगे तो उनके ऊपर ट्रीटमेंट रोक दी जाती है। अगर ट्रीटमेंट लेते समय दुर्दैवी घटना घट जाती है तब जब तक 2-4 लाख रुपए भरते नहीं तब तक डेड बॉडी दी जा नहीं सकती। ऐसे करके मरीजों के जो हक है, अधिकार है, उनका उल्लंघन दिन रात राज रोज चलता जा रहा है। इसके लिए फौजदारी संहिता का मतलब कानूनी तौर से रुग्णों का हक अधिकार का कानून बनना चाहिए, केंद्र सरकार की ओर से बनना चाहिए, राज्य सरकार की ओर से बनना चाहिए। ये हमारी प्रमुख मांग है। इसमें महिलाओं की, माताओं के ऊपर जो अत्याचार, बलात्कारों का सिलसिला चल रहा है, एक तो गुनहगारों के ऊपर पुलिस प्रशासन का कोई भी प्रभाव अभी बाकी नहीं रहा, गुनहगार पुलिस से डर नहीं रही, इसलिए 70 से ज़्यादा महिलाओं के ऊपर, लड़कियों के ऊपर, बच्चियों के ऊपर बलात्कारों की घटना घटी। हम इसकी कड़ी निंदा करते हुए अगले कुछ दिनों में ये सब चीज़ें बंद होनी चाहिए, महिलाओं का सम्मान होना चाहिए, उनको सुरक्षा मिलनी चाहिए, बलात्कारों की न्यूज़ नहीं आनी चाहिए। ये हमारी मांग दोहराते हुए हम ये प्रमुख मांग करने जा रही है, इसलिए हम मोर्चा का आयोजन करने वाले हैं। शेतकऱ्यांसाठी समर्पित करत आहोत असं पंडित जवाहरलाल नेहरू से बातचीत हुई, उसमें उन्होंने पेंडामिट एक्ट के अनुसार ज़्यादा लोग जमा ना कीजिए और मोर्चा को परमिशन नहीं मिलेगी, इसकी बात दोहराई है। लेकिन हमने कोविड में देखा जो नर्सों ने, डॉक्टर्स ने, जिनमें पीपीई किट पहन के कोरोना नहीं होता ये दिखाते हुए लोगों की सेवा की और पीपीई किट पहन के खुद को भी कोरोना से रोक लिया, दूसरों को भी नहीं होने दिया। इसलिए हम हजारों की संख्या से पीपीई किट पहनकर ये मोर्चा निकालने वाले हैं। आमच्या भावना यासाठी तीव्र आहेत। सर किती लोक असतील ह्या त्याच्यामध्ये सहभागी? हजारो लोक असतील, मी आकडा सांगू शकत नाही, पण आकडा निश्चित मोठा असेल। ह्या ज्या तुमच्या 13 मागण्या आहेत, ह्या जर पूर्ण झाल्या नाही तर पुढचं धोरण काय असणार आहे? आम्ही फोटो काढून घ्यायला किंवा फक्त चमकायला रस्त्यावरती उतरणार नाही। आंदोलन केलं, फोटो काढून घेतले, पेपरला बातम्या आल्या, मिरवून घेतलं, प्रसिद्धी मिळवली आणि आता शांत बसायचं, कुठेतरी सोशल मीडियावरती स्वतःला मिरवून घ्यायचं आणि शांत बसायचं। याच्यासाठी आम्हाला आंदोलन करायचं नाही आहे, आम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलन करायचे आणि जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या मागण्या करत राहू। आम्हाला वाटतं पहिल्या टप्प्यात 13 पैकी 4 मागण्या पूर्ण होतील, 4 मागण्या पूर्ण झाल्या म्हणून बार्गेनिंग झालं, आमची थोडी पॉवर वाढली, आम्ही त्यांचा मानसन्मान ठेवला पाहिजे म्हणून शांत बसणार नाही। 4 मागण्या पूर्ण झाल्या तरीसुद्धा राहिलेल्या 9 मागण्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरत राहू आणि वेळोवेळी याच्यावरती आवाज बुलंद करू। हे सगळं झाल्याशिवाय किंवा ठोस कृती कार्यक्रम, आश्वासनं नव्हेत, कृती कार्यक्रम निर्माण झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। 1000 खाटांच्या मागे माफी असावी, 1000 लोकसंख्येच्या मागे एक खाट, एक बेड रिझर्व असला पाहिजे, अशा पद्धतीची नियमावली पंतप्रधान कार्यालयाने निर्माण केलेली असताना आज सुद्धा 135 कोटीच्या वर लोकसंख्या गेल्यानंतरही 50 वर्षापूर्वी आखला गेलेला, निर्माण केला गेलेला नियम पूर्ण होत नाही, अशा पद्धतीची परिस्थिती आहे। आणि मग ज्यावेळी साथीच्या रोगाचं प्रमाण वाढतं व त्याला साथीचा रोग प्रतिबंधक कायदा अंमलात आणण्यासाठी रस्त्यावर पोलीस उभे केले जातात, दुकानं बंद ठेवली जातात, बाजारपेठा बंद ठेवल्या जातात, शाळा, थिएटर्स, मॉल बंद ठेवले जातात, लॉकडाऊन घोषित केलं जातं आणि साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होऊन लोक आजारी पडू नयेत याच्यासाठी वैद्यकीय यंत्रणा, आरोग्य व्यवस्था सुधारण्यापेक्षा लोकांना कोंडून ठेवण्यामध्ये जास्त स्वारस्य आहे। राज्यकर्ते कोणाच्याही दबावाला बळी न पडता बिनधास्तपणे जर लोकांनी गर्दी केली तर आम्ही लॉकडाऊन करू, अशा पद्धतीची जाहीर कबुली देतात, लोकांचे प्रश्न झुगारून लावतात। महामारी वाढलेली आहे, रोगराई वाढलेली आहे, आरोग्य व्यवस्था कमकुवत आहे, ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून किती दर्जेदार शिक्षण आपल्या मुलांना मिळते आपल्या सर्वांना माहिती आहे, तरी देखील शाळांच्या फिया कमी केल्या जात नाहीये।